डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लिखित बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाच्या प्रस्तावनेमध्ये बाबासाहेब आपले विचार मांडतात. ते असे म्हणतात की मी इतके उच्च शिक्षण कसे घेतले असा प्रश्न मला नेहमी विचारला जातो. माझा बुद्ध धर्माकडे का कल आहे असाही प्रश्न मला विचारला जात आहे. भारतात अस्पृश्य म्हणून ओळखल्या जाणाऱ्या समाजात माझा जन्म झाला म्हणून मला हे प्रश्न विचारले जातात. पहिल्या प्रश्नाचे उत्तर देण्याची ही जागा नाही, मात्र दुसऱ्या प्रश्नाचे उत्तर देता येईल. बुद्धाचा धम्म हा जगात सर्वोत्कृष्ट आहे असे मी मानतो. हे या प्रश्नाचे सरळ उत्तर आहे. दुसऱ्या कोणत्याही धर्माची त्याच्याशी तुलना होऊ शकत नाही. विज्ञानाची माहिती असलेल्या कोणत्याही आधुनिक माणसास धर्माची आवश्यकता वाटली तर केवळ बुद्धाच्या धर्माचाच त्याला स्वीकार करावा लागेल. सर्व धर्माचा 35 वर्ष सूक्ष्म अभ्यास केल्यानंतर माझी अशी खात्री झाली आहे. बौद्ध धर्माकडे मी कसा वळलो याची वेगळी कहाणी आहे. ती जाणून घेणे वाचकास कदाचित आवडेल. असे माझे वडील सैन्यात अधिकारी असे. ते अत्यंत धार्मिक होते. त्यांनी मला कडक शिस्तीत वाढवले. माझ्या वडिलांच्या धार्मिक जीवन पद्धतीत मला लहान असल्यापासूनच काही आंतरविरोध आढळले. त्यांचे वडील म्हणजे माझे आजोबा रामानंदांच्या पंथाचे असले तरी माझे वडील कबीरपंथी होते. त्यामुळे मूर्तीपूजेवर त्यांचा विश्वास नव्हता. तरीही ते आमच्यासाठी गणपतीची पूजा करीत असत. मात्र मला त्यांनी तसे करणे आवडत नसे. आपल्या पंथाची पुस्तके ते वाचित. त्याचवेळी दररोज झोपायला जाण्यापूर्वी ते मला आणि माझ्या मोठ्या भावाला, वडिलांच्या घरी कथा ऐकण्यासाठी जमलेल्या माझ्या बहिणींना आणि इतर माणसांना महाभारत व रामायण यातील काही भाग वाचून दाखवायस लावीत. हा उपक्रम अनेक वर्ष चालू राहिला. ज्या वर्षी मी इंग्रजी 4थ्या इयत्तेत परीक्षा उत्तीर्ण झालो त्या वर्षी माझ्या अभिनंदनाची एक सभा भरवून परीक्षेतील माझे यश साजरे करण्याची माझ्या समाजातील लोकांची इच्छा होती. इतर समाजातील शिक्षणाच्या स्थितीशी तुलना केल्यास हा प्रसंग समारंभ साजरा करण्यासारखा नव्हता. पण माझ्या समाजात इतकी मजल मारणारा मी पहिलाच मुलगा आहे आणि मी उच्च स्थान मिळवले आहे असे सभेच्या आयोजकांना वाटत होते. परवानगी मागण्यासाठी ते माझ्या वडिलांकडे गेले. तेव्हा माझ्या वडिलांनी त्यांना सरळ नकार दिला. असा काही समारंभ केला तर मिळालेले यश मुलाच्या डोक्यात जाईल असे ते म्हणाले. मुलाने परीक्षा पास करण्याखेरीज अधिक काहीही केलेले नाही असे ते म्हणल्यामुळे समारंभ साजरा करण्याची असलेल्यांपैकी सगळ्यांची निराशा झाली. मात्र त्यांनी नाद सोडला नाही. दादा केळुसकर माझ्या वडिलांचे मित्र होते. संयोजक त्यांना भेटले. वडिलांचे मन वळवण्यास दादा तयार झाले. त्यांनी थोडा युक्तिवाद केल्यावर वडिलांनी परवानगी दिली आणि दादा केळुसकरांच्या अध्यक्षतेखाली सभा भरली. दादा त्या काळातील एक साहित्यिक होते. आपल्या समारोपाच्या भाषणाच्या अखेरीस दादांनी मला बुद्धाच्या जीवनविषयीचे एक पुस्तक बक्षीस दिले. बडोद्याच्या सयाजीराव महाराजांच्या ग्रंथमालेसाठी त्यांनी ते लिहिले होते. अतिशय आवडीने ते पुस्तक मी वाचले. त्यांचा माझ्यावर फार प्रभाव पडला आणि त्यामुळे माझे मन हेलावले. बौद्ध साहित्याची माझ्या वडिलांनी आम्हाला का ओळख करून दिली नाही असे मी माझ्या मनाला विचारू लागलो. त्यानंतर हा प्रश्न वडिलांना विचारण्याचा मी निश्चय केला आणि एके दिवशी तो विचारलाही. ब्राह्मण आणि क्षत्रिय यांची महती सांगणाऱ्या आणि शूद्रांच्या व अस्पृश्यांच्या अवनतीच्या कथा पुन्हा पुन्हा सांगणाऱ्या महाभारत व रामायण या ग्रंथाचे वाचन आम्ही करावे असा ते का आग्रह धरतात असे मी वडिलांना विचारले. माझ्या वडिलांना हा प्रश्न आवडला नाही. असले वेड्यासारखे प्रश्न तू का विचारू नकोस. तुम्ही लहान मुले आहात. तुम्हाला जसे वडीलधारी माणसे सांगतात तसेच तुम्ही वागले पाहिजे एवढेच ते म्हणाले. रोममधल्या कुटुंबातील कर्ता पुरुष जसा सर्वाधिकारी म्हणून हुकूमत गाजवतो तशीच सत्ता आपल्या मुलावर माझे वडील गाजवीत असत. माझी आई माझ्या बालपणीच माझ्या आत्याच्या ओटी मला देऊन दिवंगत झालेली असल्यामुळे मीच एकटा वडिलांबरोबर बोलताना थोडेसे स्वातंत्र्य घेत असे. म्हणूनच काही दिवसांनी मी त्यांचा तोच प्रश्न विचारला. त्यावेळी मात्र माझ्या प्रश्नाला उत्तर देण्याची माझ्या वडिलांची तयारी होती असे स्पष्ट दिसले. ते म्हणाले, महाभारत व रामायण वाच असे मी तुला सांगितले याचे कारण असे आहे, आपण अस्पृश्य आहोत. त्यामुळे तुझ्या मनात न्यूनगंड निर्माण होण्याची साहजिकच शक्यता आहे. महाभारत आणि रामायण हा न्यूनगंड दूर करतील. द्रोणाकडे आणि कर्णाकडे पहा. ती सामान्य माणसे होती पण केवढ्या उच्च पदावर पोहोचली. वाल्मिकीकडे बघ. तो कोळी होता पण त्याने रामायण लिहिले.
तुझ्या मनातील न्यूनगंड नाहीसा व्हावा म्हणून मी तुला महाभारत आणि रामायण वाच असे सांगितले. माझ्या वडिलांच्या युक्तिवादात काही तथ्य होते हे मला जाणवले, पण त्या उत्तराने माझे समाधान झाले नाही. महाभारतातील कोणीही मला आवडत नाही असे मी वडिलांना सांगितले. मी म्हणालो, मला भीष्म, द्रोण, कृष्ण कोणीही आवडत नाही. भीष्म आणि द्रोण हे ढोंगी होते. ते जे म्हणत असत त्याच्याबरोबर विरुद्ध त्यांचे वागणे असे. कृष्णाचा कपटावर विश्वास असल्यामुळे त्याचे सारे आयुष्य म्हणजे नुसती कपट मालिका आहे. रामही मला तितकाच अप्रिय आहे. शूर्पणखेचे प्रकरण असो, वाली सुग्रीव संघर्षाचा प्रसंग असो किंवा सीतेशी त्याने केलेली पाशवी वर्तन असो, या सर्व प्रसंगीचे रामाचे वागणे तपासून पहा. यावर काहीही उत्तर न देता माझे वडील गप्प बसले. मुलाने भंड पुकारले आहे हे त्यांना समजले. अशा तऱ्हेने मी दादा केळुसकरांनी बक्षीस दिलेल्या पुस्तकाच्या मदतीने बुद्धाकडे वळलो. त्या लहान वयात रिकाम्या मनाने मी बुद्धाकडे वळलो नव्हतो. त्याला एक पार्श्वभूमी होती. बौद्ध वाङ्मय वाचताना मी नेहमीच तुलना करीत होतो. बुद्ध आणि त्यांचा धम्म याबद्दल मला वाटणाऱ्या आस्थेचा उगम असा झाला आहे. हा ग्रंथ लिहिण्यामागच्या प्रेरणेचे उगमस्थान मात्र वेगळेच आहे. 1951 साली कलकत्त्याच्या महाबोधी सोसायटीच्या नियतकालिकाच्या संपादकांनी वैशाख विशेषांकासाठी लेख लिहिण्याबद्दल माझ्याकडे विचारणा केली. वैज्ञानिक जागृती झालेल्या समाजाला स्वीकारार्ह वाटावा असा बुद्धाचा धर्म हा एकमेव धर्म आहे आणि त्याचा स्वीकार त्या समाजाने केला नाही तर विनाश ओढवेल असे त्या विशेषांकातील लेखात मी प्रतिपादन केले होते. आधुनिक जगाला वाचवायचे असेल तर केवळ बुद्धाच धर्माचाच स्वीकार करावा लागेल असेही मी त्यात दाखवले होते. बौद्धांचे वाङ्मय इतके प्रचंड आहे की ते सर्व वाचणे कोणासही शक्य होत नाही. त्या सत्यस्थितीमुळे बुद्ध धर्माचा विकास फार मंद गतीने होत आहे. ख्रिस्ती लोकांकडे जसे बायबल आहे तसे काहीही बौद्धांकडे नाही. ही फार मोठी उणीव आहे. हा लेख प्रसिद्ध झाल्यावर मला अनेकांनी असा ग्रंथ लिहिण्याबद्दल तोंडी तशीच लेखी विनंती केली. त्यांना प्रतिसाद द्यावा म्हणून मी हे ग्रंथलेखनाचे काम हाती घेतले. सर्व टीकाकारांना आधीच निशस्त्र करावे म्हणून मी या पुस्तकात स्वतंत्र असे काहीच नसल्याचे स्पष्ट करीत आहे. हे केवळ एक संकलन आहे. विविध ग्रंथातून त्यातील साहित्य मी गोळा केले आहे. विशेषतः अश्वघोषाच्या बुद्धचरिताचा मी उल्लेख करीत आहे. त्यापेक्षा सरस काव्य कोणासही करता येणार नाही. काही घटनांचे निवेदन करताना मी अश्वघोषाच्या भाषेची उसनवारी केली आहे. या ग्रंथाबद्दल क्रमवार मांडणी करताना मी साधेपणा व स्पष्टता साधली आहे असा माझा दावा आहे. तेवढीच माझी मूलगामी स्वतंत्र निर्मिती आहे. बौद्ध धर्माच्या अभ्यासकांचे डोकेदुखीस कारण ठरलेल्या काही बाबी आहेत त्यांची चर्चा मी प्रस्तावनेत केली आहे. ज्यांनी मला सहाय्य केले त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करणे एवढेच उरले आहे. होशियारपूर जिल्ह्यातील नानगल खुर्दचे प्रकाशचंद्र आणि सकरोली गावचे नानकचंद रत्तू यांनी हस्तलिखितांचे टंकलेखन करण्याचा बोजा उचलला त्याबद्दल मी त्यांचा अत्यंत ऋणी आहे. त्यांनी असे काम बऱ्याचदा केले आहे. नानकचंद रत्तूंनी फार कष्ट घेतले आहे. हे मोठे काम पुरे करण्यासाठी त्यांनी फार परिश्रम केले आहेत. त्यांनी टंकलेखनाचे काम खुशीने केले आहे. ते करताना स्वतःच्या प्रकृतीची फिकीर केली नाही तसेच कसल्याही मानधनाची अपेक्षा त्यांनी बाळगली नाही. माझ्याबद्दलच्या निरातिशय प्रेमाचे आणि जिव्हाळ्याचे प्रतीक म्हणून नानकचंद रत्तू आणि प्रकाशचंद्र या दोघांनी काम केले. त्यांच्या श्रमाचे चीज करणे कठीण आहे. मी त्यांचा अत्यंत ऋणी आहे. या ग्रंथाची रचना करण्याचे काम मी हाती घेतले तेव्हा मी आजारी होतो. अद्यापही मी आजारीच आहे. या 5 वर्षात माझ्या प्रकृतीत बरेच चढउतार झाले. काही वेळा माझी प्रकृती इतकी चिंताजनक झाली होती की मी एखादी विझणारी ज्योत असल्यासारखे डॉक्टर माझ्याबद्दल बोलत असत. ही विझत चाललेली ज्योत पुन्हा पेटली ती माझी पत्नी डॉक्टर मालवणकर यांच्या वैद्यकीय सल्ल्यामुळेच. हे लेखनाचे काम पुरे करण्यात मला केवळ त्यांनीच मदत केली आहे. मुद्रिते दुरुस्त करण्यात खास रस घेतल्याबद्दल तसेच संबंध ग्रंथ वाचल्याबद्दल मी श्री म भी चिटणीस यांचा आभारी आहे. बौद्ध धर्माचे यथायोग्य आकलन होण्यासाठी मी जे 3 ग्रंथ लिहिणार आहे त्यापैकी एक ग्रंथ असे मी नमूद करीत आहे. अन्य 2 ग्रंथ आहेत ते खालीलप्रमाणे: बुद्ध अँड कार्ल मार्क्स आणि रिव्हॉल्युशन अँड काउंटर
रिव्हॉल्युशन इन एन्शंट इंडिया. त्यांचे काही भाग मी लिहिले आहेत. हे 2 ग्रंथही लवकरच प्रकाशित होतील अशी मला आशा आहे. डॉक्टर B.R. आंबेडकर, अलीपूर रस्ता, दिल्ली, 6 एप्रिल 1956. तर मित्रांनो, बाबासाहेबांनी जी प्रस्तावना लिहिली आहे या पुस्तकासाठी ती कशी वाटली कमेंटमध्ये जरूर कळवा. जय भीम, नमो बुद्धाय.